नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस एक आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, एक्का कल्याण असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे. एक्का कल्याण कर दिया और एक्का बिस्मिल्ला अशा पद्धतीचं किंवा अशा आशयाचं एक्का कल्याण करता दिल्ली को भेजता, दूसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन में बिठाता असं वक्तव्य आणि अशा आशयाचं वक्तव्य झाल्याचं TV9 मराठी यांच्याकडनं वृत्त देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या बोलण्याने आता एक नवीन वाद समोर आलेला आहे. तर एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दूसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन में बिठाता, अब्दुल सत्तार यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालांचे पडसाद अजूनही जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उमटतात. ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी या पराभवाचे उट्टे काढण्याचे संकेत देखील दिलेले होते आणि त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांनी त्यांना पुन्हा चिमटा काढला आणि या चिमट्यामध्ये आता मात्र दानवे काय करतात या विधानसभेला हे बघण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, दानवे यांच्यासाठी अब्दुल सत्तारांनी प्रचारसभा भरवल्या, त्यांच्यासाठी ते बोलायला उठले, परंतु आतून त्यांनी दानवेंचं काम केलं नाही असा आरोप त्यांच्यावरती वारंवार होत गेला. आणि याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तारांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कवित्व अजूनही संपलेलं नाही आहे. मराठवाड्यातल्या 3 ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. नांदेड, बीड आणि जालना अशा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला अनपेक्षितपणे झटका बसला. या निकालाचं आकलन झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी आग पाखड केलेली होती. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि दानवे यांच्यात वितुष्ट आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दूसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन में बिठाता असं वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण प्रचंड तापलंय आणि अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात लवकरच त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर अब्दुल सत्तार यांचं रावसाहेब दानवे यांच्याबद्दलचं वादग्रस्त विधान सध्या गाजतं आहे. रावसाहेब दानवेंचा बिस्मिल्ला केला आणि भोकरदनला बसवलं अशा स्वरूपाचं विधान त्यांनी केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्याबद्दल विधान केलं आहे. कल्याण काळेंचं कल्याण केलं, दिल्लीला पाठवलं, तर रावसाहेब दानवेंना भोकरदनला बसवलं अशा आशयाचं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे असं सांगितलं जात आहे. आता कल्याण काळे दिल्लीला पोहोचले आहेत, मात्र रावसाहेब दानवे हे भोकरदनमध्ये गेले आहेत. आता याचं सगळं श्रेय किंवा राजकारण हे आपल्या भोवती फिरावं किंवा आपल्या भोवती यावं यासाठी कदाचित अब्दुल सत्तार प्रयत्नशील असू शकतात असंही बोललं जातं. तर मंडळी, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू अथवा मित्र नसतं हे सगळ्यांना माहितीच आहे. रावसाहेब दानवे यांना भोकरदनमध्ये सुद्धा मतं मिळाली नाहीत. लोकसभेला मनोज जरांगे फॅक्टर होता. आमचे कार्यकर्ते यावेळी नाराज होते. दानवे यांनी मी ही गोष्ट बोलून दाखवली असं देखील अब्दुल सत्तार म्हणालेले आहेत. आम्हाला शत्रू मानणाऱ्यांनी पैठणमधील मतांची बेरीज पाहावी असा टोला देखील त्यांनी मारला. यापूर्वी रावसाहेब दानवे यांना तो टोला त्यांनी लगावलेला होता. दानवे यांचा पराभव जरांगे यांच्या नाराजीमुळे झाल्याचा दावा अब्दुल सत्तारांनी केला होता. कल्याण काळे यांना मदत केली हे मान्य करतो हे देखील ते म्हणाले. कल्याण काळे माझे मित्र आहेत, त्यांना मदत केली हे मान्य करतो असं देखील ते म्हणाले. हे भोकरदनमध्ये पण पिछाडीवर होते, मग आमचे कार्यकर्ते नाराज होते. माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली हे त्यांना लोकसभा निकालानंतर मान्य देखील केलेलं होतं. याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याचं देखील ते म्हटलं होतं. तर दानवे यांनी मला विधानसभेत मदत न केल्याची माझ्या कार्यकर्त्यांची नाराजी होती असं ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी कल्याण काळेंना मदत केली, माझ्या कार्यकर्त्यांनी मदत केली असं देखील त्यांनी जाहीर केलेलं होतं. आता त्यांनी थेट आपल्यामुळेच दानवे घरी बसल्याचं अप्रत्यक्षरित्या हे वक्तव्य केल्याचं त्याचा किती परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तारांना बघावं लागतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, अब्दुल सत्तार हे अतिशय चाणाक्ष आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. ते ज्या पद्धतीनं आपलं राजकीय करिअर त्यांनी सांभाळलेलं आहे ते बघता ते कुठल्या पद्धतीनं जातील किंवा काय काय रणनीती असू शकतात हे खुद्द त्यांनाच माहिती असतं. त्यामुळे आगामी काळात काय रणनीती समोर येते
मराठा फॅक्टर किंवा OBC फॅक्टर हा किती कार्यान्वित होतो. अब्दुल सत्तार हे आतापर्यंत तरी युतीत आहेत, मात्र त्यांची आता वेळ आहे. यापूर्वी रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि यामुळे आता समीकरणं काहीशी बदललेली आहेत. नाराज गट हा सत्तारांना किती मदत करतो किंवा दानवे यांच्या बाजूने कशा पद्धतीनं हा सगळा गट जातो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे देखील शिलेदार हे सिल्लोडमध्ये उतरलेले आहेत. त्यांनी देखील आपल्या भूमिका जाहीर केलेल्या आहे. मनोज जरांगे पाटील जर सांगतील तो उमेदवार आम्ही सिल्लोडमधनं लढवू असं देखील या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिल्लोडचं रण हे सोपं असणार आहे आणि यात आता बनकर जे एकनाथ शिंदेकडनं किंवा भाजपकडनं उभाठामध्ये गेलेत त्यांचं देखील चांगलं काम संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. त्याशिवाय सचिन हवळे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने अपक्षरित्या उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सिल्लोडमध्ये कसं समीकरण जमतं किंवा सिल्लोडमधील जनता कुणावरती विश्वास ठेवते किंवा कुणाला आपला नेता मानते किंवा कुणाला निवडून देते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सिल्लोडचा आढावा तुमच्या दृष्टिकोनातून कसा आहे? सिल्लोडमध्ये कशा पद्धतीचं मतदान हे होऊ शकतं? कोण आगामी निवडणुकांमध्ये बाजी मारू शकतं? कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.